सीखने के लिए। यस, जाऊया मैदानावरती. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्या वेटीस आली आहे. किरवली विपक्ष अर्बन संघ. अर्बन संघाने जिंकला नाणेफेकीचा कौल. प्रथमतः निवडले क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते किरवली संघाला. आणि सलामीची जोडी रवाना झाली आहे ती किरवली संघाकडून असेल तेजस बडेकर आणि नॉन स्ट्रायकर वरती निलेश शेळके. तसेच गोलंदाजी मार्क वरती सज्ज गोलंदाज अक्षय. यस, जाऊया मैदानावरती. पंच मॅच सुरू करायची आहे. 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. पहिलीच गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतं. मॅलेंडरी पापलेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज असेल अक्षय. ऑन स्ट्रायकेट वरती फलंदाज तेजस बडेकर. पहिलाच बॉल कट केला जातोय आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते फर्स्ट स्लिप मध्ये. एक धाव घेतली जाते. एक धावेच्या मदतीने संघाचं खातं ओपन केलं जातंय आणि संघाची धावसंख्या जम पोहोचली आहे ती 1 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट झाली. ऑन स्ट्रायकेट वरती फलंदाज असतील सलामीचे फलंदाज निलेश शिळके. दुसरा बॉल सुंदर त्या फटका सजवला जातोय. चेंडू जातोय सीमारेषेजवळ. शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावींच्या मदतीने धावफलक पुढे सरकणार जाऊन पोहोचणार ते 3 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फटका सजवलाय. फटक्यामध्ये ताकद आहे. आता चेंडू जातोय सीमारेषे पार. या इनिंग मधला पहिला चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकतंय जाऊन पोहोचतोय ते 7 या आकड्यावरती. ओटोडीचे हाताळताना दिसतोय गोलंदाज अक्षय. पंच यस, सामना सुरू करायचा. अक्षय आपल्याला विनंती असेल. 3 चेंडू समाप्तीवरती आल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली बिनबाद 7 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद होतील निलेश शेळके. चापारींचा अंत. ओटुडीचे
न्यू बॅट्समॅन रवाना झालेत. 1 डाऊनच्या विकेटवरती फलंदाज असतील संकेत बडेकर. विचार करायला गेलं तर निलेश शेळके यांच्या बॅटमधून पहिलाच आला होता चौकार, त्यानंतर विकेट गमावावी लागली. 4 चेंडू समाप्तीवरती आल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 7 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू उर्वरित असतील या पहिल्या षटकातील. गोलंदाज अक्षय गोलंदाजाचे. यस, 5वा चेंडू. पुन्हा एकदा फटका सजवला जातोय. लंग द कार्पेट पर्यंत चेंडू ढकलून देण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. 1 धाव झाली इथे कंप्लीट आणि एकाच धावेत समाधानी मानावे लागते फलंदाजाला. 1 धावेच्या मर्यादेने धावफलक पुढे सरकतंय, जाऊन पोहोचतंय ते 8 या आकड्यावरती. 5 चेंडू समाप्तीवरती आले आहेत. अजूनही 1 चेंडू उर्वरित असेल या पहिल्या षटकातील. सुंदररित्या गोलंदाजी साकारताना दिसतोय गोलंदाज अक्षय. इकॉनॉमिकल गोलंदाजी पेशकश पाहायला मिळते. सुंदररित्या कमबॅक केलंय. पुन्हा एकदा 30 सर्कल मध्ये असेल चेंडू. 1 धाव घेतली जाते आणि ते पहिल्या षटकाला झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीवरती आलाय आणि पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली 1 विकेटच्या अंती 9 या आकड्यावरती. ओव्हर टू डीजे. खेळ समाप्तीवरती आलाय. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर गोलंदाज अक्षयने निलेश शेळके यांची विकेट कमावत 9 धावा खर्च केल्यात. आता सांघिक कोट्यातलं दुसरं षटक हाताळण्यासाठी असेल गोलंदाज यस. सांघिक कोट्यातलं दुसरं तर वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय. गोलंदाज असेल राजेश. थोडा स्पीडअप करायचा हरवण संघ, आपल्याला विनंती असेल. पहिल्या षटकात आल्या होत्या 9. त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय राजेश. ऑन स्टॅकेट वरती फलंदाज सलामीचे फलंदाज तेजस बडेकर. नॉन स्टॅकेट वरती फलंदाज संकेत बडेकर. यस, पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. 1 धाव झाली ते कंप्लीट आणि 1 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते ते 10 या आकड्यावरती. विचार करायला गेलं तर पहिल्या षटकात आल्या होत्या 9. आता पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च करताना दिसत आहेत गोलंदाज राजेश. ऑन स्टॅकेट वरती फलंदाज असतील फलंदाज संकेत. सुंदर फटका लगावला जातो. संकेतच्या बॅट मधून आला. क्षेत्ररक्षक येणार. चेंडू उचलणार. फेकी करणार. तत्पूर्वी दुसऱ्या धावेला केलाय प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट. सुंदररित्या कंप्लीट केल्या जात आहे. संकेतच्या बॅट मधून आल्या 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने धाव फलक पुढे सरकताय, जाऊन पोहोचतोय 12 या आकड्यावरती. पुन्हा एकदा अफ्राकर चेंडू उडवण्याचा प्रयत्न. कॉटन बॉलची संधी आणि इथे कोणत्याही प्रकारची चुकी नाही. विकेट क्रमांक 2 बॅक टू द पवेलियन. संकेतच्या पारीचा अंत.
झाले तर अमित भोगीर, तसेच गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज राजेश. 3 चेंडूफेकी करत असताना धाबा खर्च केल्या 3, 1 विकेटचं पतन. संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावले 12 या आकड्यावरती. आता अतिरिक्त धावा जोडल्या जातील. एक अतिरिक्त बोनस भेटला जातोय किरवली संघाला. एक बोनस धाव धावफलकामध्ये ऍड होईल आणि संघाची धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती 13 या आकड्यावरती. चौथा चेंडू पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लाईन बिघडत असताना गोलंदाजाची पुन्हा एकदा आलाय स्वेअरच्या मार्फत अजून एक धाव आणि एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 14. बॅक टू बॅक 2 स्वेअर चेंडूफेकी केलेत गोलंदाज राजेश या गोलंदाजाने. अजूनही 3 चेंडू उर्वरित या दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू उडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्वेअर चेंडूची सांगता. बॅक टू बॅक तिसरा चेंडू आलाय स्वेअर. अजून एक धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. धावफलक पुढे सरकतंय, जाऊन पोहोचतंय ते 15 या आकड्यावरती. लाईन आणि लेनचा विचार करावा लागेल गोलंदाज राजेश या गोलंदाजाला. विचार करायला गेले तर पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करत 1 विकेटचं पतन केलं होतं. त्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडू आले स्वेअर. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू उडवण्यात देण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सीमारेखा पार. आलाय हा अमितच्या बॅटमधून खणखणीत षटकार. यस, नक्कीच सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. अमितच्या मार्फत षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न आणि ही ते धावबाची संधी साधून आली होती, पण सुंदर सुखरूप असतील आपल्या क्रीज मध्ये अमित. आणि ते चेंडू समाप्तीवरती आले तर 5 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. एकवीस धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. अजून एक चेंडू उर्वरित. चार षटकांचा सामना असेल. दोन्ही संघाने नोंद घ्यायचे कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. झेलबादची संधी साधून आली होती. यष्टीरक्षकाकडे मोठी चुकी. धावबाची संधी आणि ही ते सुखरूपरित्या पोहोचतोय फलंदाज तेजस बडेकर आणि ते एक धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकत आहे आणि ते झाले दुसऱ्या षटकाला समाप्ती. 2 षटकाच्या आधी धावसंख्या लागली स्कोर कार्ड वरती 22 या आकड्यावरती. यस, 2 षटकांचा खेळ समाप्तीवरती आलाय. 2 षटकांचा विचार करायला गेला तर धावफलकावरती लागलाय धावा त्या 22. अजूनही 2 षटकांचा खेळ उर्वरित असेल. या इनिंग मधला ऑन स्ट्राइक वरती फलंदाज अमित आणि गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतील गोलंदाज प्रवीण. यस, अर्बन संघासाठी पारितोषिक येत आहे. जो पण खेळाडू कॅच कॅरी करेल त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल रोहिदासजी मोडक यांच्याकडून.
पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न आणि इथे जेलबादची संधी साधून आली होती, पण नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला आणि इथे एक धाव झाली, ते कंप्लीट आणि एक धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकतंय, जाऊन पोहोचतंय ते 23 या आकड्यावरती. यस, पारितोषिक मध्ये फेरबदल करण्यात आलाय. जो कॅच कॅरी करेल त्याला 1000 रुपयांचं पारितोषिक असेल रोहिदासजी मोडक यांच्याकडून. एक धाव घेतली जाते 38 सर्कल मध्ये. एक धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरके जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. 2 चेंडू समाप्तीवरती आले, अजूनही 4 चेंडू उर्वरित असतील या षटकामधील. गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रवीण. पुन्हा एकदा अपटेक चेंडू उडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा 38 सर्कल मध्ये चेंडू असेल. एक धाव पुन्हा एकदा घेतली जाते. एक धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकतंय, जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. विचार करायला गेलं तर मागच्या 6 चेंडू मध्ये एकच माल्टी हिट आलाय तो. यस, अतुलजी लोंगले जर उपस्थित झाले असेल तर आपल्याला विनंती असेल की आपण स्टेजवरून स्थानापन्न व्हायचे. आपलं स्पर्धेच्या मार्फत सहर्ष स्वागत. फिरून मारण्याचा प्रयत्न होता तेजस बडेकर यांच्या मार्फत, पण चेंडू आलाय निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 4 चेंडू समाप्तीवरती. संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली 25 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू उर्वरित. गोलंदाज प्रवीण सुंदररित्या गोलंदाजी करताना दिसतोय. पहिल्या षटकात आल्या होत्या 9, त्यानंतर आल्या होत्या 12 आणि आता या षटकात 4 चेंडूफेकी करत असताना गोलंदाजाने धावा खर्च केल्या 3. पुन्हा एकदा फटका सजवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा केलाय प्रयत्न. धावबादची संधी आणि इथे फलंदाज असेल सुखरूप आणि 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेंच्या मदतीने धाव फलक पुढे सरकताय, जाऊन पोहोचताय ते 5 चेंडूंच्या अंती 27 आकड्यावरती. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू आलाय निर्धाव. निर्धाव चेंडूच्या मदतीने इथे झाले षटकाला समाप्ती. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 27 या आकड्यावरती. ओ टुडेचे अजून एक षटक उर्वरित आहे आपला. 3 षटकांचा केस समाप्तीवरती आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. आणि आता सांघिक कोट्यातलं चौथं शेवटचं स्लॉग वर टाकण्यासाठी येतोय गोलंदाज असेल जयेश. आणि जे पारितोषिक लागलं गेले हरवन संघासाठी, जो पण जेल कॅरी करेल त्याच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल राजेशजी रोहिदासजी मोडक यांच्याकडून. पहिला चेंडू उडवून देण्याचा प्रयत्न. कॅचची संधी साधून आली होती आणि ही ते एक धाव घेतली जाते. एक धाव घेतली. एक धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 28 या आकड्यावरती. सिंगल डबलने धावा ढकलल्या जात आहेत. अजूनही कोणताही
शेवटचे 9 चेंडू जर विचार करायला गेला ना तर कोणताही माल्टी हिट आलेला नाहीये. सिंगल डबलने धावा पुढे ढकलल्या गेल्या आहेत किरवली संघासाठी. पुन्हा एकदा लिव्ह करताना फलंदाज आणि हा चेंडू आलाय स्वेअरच्या मार्फत एक अतिरिक्त बोनस भेटला जाईल तो किरवली संघाला आणि किरवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती. अजूनही 5 चेंडू उर्वरित या पहिल्या इनिंग मधले. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू उडवून नेण्याचा प्रयत्न चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार पण चेंडू जातोय सीमारेखा पार. हा आलाय वन बाउन्स चौकार तेजाच्या बॅट मधून. ओ टुडीचे तिसरा चेंडू पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार आणि ही ते जेल ड्रॉप. 1000 रुपयांचा पारितोषिक लागलाय जेल साठी. आतापर्यंतचा विचार करायला गेला तर अरविंद संघाकडून 3 जेल ड्रॉप झालेत. येस नक्कीच जो कोणी झेल ड्रॉप करे ना त्याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. यस पुन्हा एकदा फटका सजवलाय चेंडू उंच गेलाय आणि तितक्याच ताकदीने बाहेर गेलाय आणि आज चेंडू आलाय सीमारेखा पार. 6 धाव्यांसाठी कणकणीत षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 43 या आकड्यावरती. 43 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. अजूनही 2 चेंडू उर्वरित या षटकातील. आणि आता दिशा भरकटताना गोलंदाज जयेश आणि वाईटच्या मदतीने धावा लागल्या आहेत स्कोर कार्ड वरती. पंच 42 धावा झाल्यात. माफी असावी 42 धावा. पुन्हा एकदा फटका सजवलाय त्याच्या बॅट मधून आलाय पुन्हा एकदा षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावा जातील स्कोर कार्ड वरती 48 या आकड्यावरती. ओ टुडीचे यस नक्कीच 5 चेंडूचा खेळ समाप्तीवरती आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 48 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू असेल या शेवटच्या षटकातील. विचार करायला गेलं तर पहिल्या षटकात आल्या होत्या 9 त्यानंतर आल्या होत्या 13. तिसऱ्या षटकात सुंदररित्या इकॉनॉमिकल गोलंदाजी पेशकश पाहायला मिळाली होती ती प्रवीणच्या मार्फत. अवघ्या 5 धावा खर्च केले आहेत. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली होती. आता पण या षटकात विचार करायला गेलं तर गोलंदाज जयेशने धावा खर्च केल्या आहेत त्या 21. यस दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव आणि इथे सुंदर त्या कंप्लीट तिसऱ्या धावेचा प्रयत्न पण इथे
पंच. पंच धावा 3. यस 3 धावा कंप्लीट केल्या आहेत आणि 3 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती 51. आता येणारे 24 चेंडू आणि 52 धावसंख्येची गरज असेल आणि सेकंड इनिंग साठी जोडली जातील आमच्या कॉम बॉक्स मध्ये. संदीप सर. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच एक्सल आणि त्याच्या विरोधात मानगाव टीम. चला आपण टॉस करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हायचंय.
सगळ्यांचं आपण दुपारच्या सत्रात सहर्ष स्वागत करूया. जाऊया मॅच कडे. या ठिकाणी आपण पाहतोय आजच्या दिवसातला उद्घाटनीय दिवस आणि या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आपल्या भेटीला आलाय. अर्थात अरवंद वर्सेस किरवली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि मध्यंतरापर्यंत सामना धावसंख्या जाऊन पोहोचली होती 51-52 धावसंख्येची गरज आहे. पहिला बॉल यावेळी पडला जातोय. सेकंड इनिंगला सुरुवात सुंदररीत्या आपण पाहतोय. इट इज नो बॉल. अंपायर डिसिजन. फुटवर्क यावेळी जरूर चुकला. गोलंदाज आदित्य यावेळी पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. आदरणीय रघुनाथ दादा भोईर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना सन्मानित करण्याची विनंती या ठिकाणी शरददादा टणके यांना करतो. सलामीची जोडी मैदानात. अक्षय आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु सरळरित्या बॉल कीपरच्या हातात आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक केलाय आदित्यने. फ्री हिटचा बॉल होता ज्याच्यावरती निर्धावची संगता जरूर तो करताना दिसून आलाय. एक्सल टीम या ठिकाणी उपस्थित झाले. मानगाव टीमचे कॅप्टन. चला या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे. नेक्स्ट बॉल कडे जाऊया. फार रोमहर्षक मॅच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. फटका आगे, परंतु इथे फटका फसलाय. सहजरित्या परतावा लागलाय अक्षय या बॅटरला. महत्वपूर्ण विकेट आरवन संघाची तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळेल. आता पहिला मोहरा टिपला गेलाय आदित्यच्या माध्यमातून. कीपर तेजस वडेकरच्या सानिध्यात करा म्हणायला गेला तर यावेळी पहिली महत्वपूर्ण विकेट अक्षयची आरवन संघासाठी महत्वपूर्ण होती. त्याच्यानंतर आता न्यू बॅटर मैदानात दाखल झाले जयेश. तडाकेबाज फलंदाज आहे, परंतु सध्या मैदानात आता जयेशला अक्षयची उणीव जरूर भरून काढावी लागेल. 52 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आरवन टीमला श्रीलंकेत जरूर जावं लागणार आहे. चांगला स्ट्रोक. मी म्हटलं तर अक्षय जोपर्यंत होता तोपर्यंत एक जमेची बाजू होती, परंतु जयेशच्या मधून ती उणीव जरूर मैदानात दाखवावी लागेल. एक स्वरूपात फेकला गेलेला बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये फेकला जातोय. या पोहोचले 5 आकड्यावरती. किशोरदादा बडेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. थर्ड अंपायर. यस. आदित्यच्या गोलंदाजीवरती जरूर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे अरवन टीम कडून, परंतु पाहूया या प्रश्नाला साजेसे कामगिरी देण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून केलं जातंय का. यावेळी मात्र इथे तडमॅन रिजन मधून बॉल रवाना होईल. बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय तो मात्र चौकार. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. महेश मोडक सदस्य ग्रामपंचायत वरई. मानगाव टीम टॉस जिंकली आहे. आपला डिसिजन आमच्यापर्यंत. अच्छा, फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. एक्सेल टीम तयारीत राहायचं आहे. चांगला स्ट्रोक. यावेळी मात्र पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा.
लाईन आखायला घ्या. या बॉलचं तंत्र सांगा काय. इट इज नो बॉल. येस, नो बॉल आणि त्याच्यावरती आलेल्या या 2 धावा म्हणजे 2+1 अशा 3 धावा धावफलकावरती जरूर जोडल्या जातील आणि या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे, जाऊन पोहोचली ती 12 आकड्यावरती. कधी कधी काही गोष्टी घडतात आणि यावेळी जर पाहायला गेला तर मात्र आदित्य फुटवर्क मध्ये फार मोठी चुकी करताना दिसून येत आहेत. हा चांगला बॉल एस्टर्नवरून बॉल जात होता. कीपर तेजस फार चांगली कामगिरी करतायत. एकीकडे जर पाहायला गेलं तर किरवली संघासाठी एक अति किल्ला पहिल्या इनिंगमध्ये जरूर त्यांनी लढवलाय. कारण ज्या पद्धतीत बॅटिंग लाईन साकारली शेवटच्या क्षणाला का होईना, परंतु संघाला इतक्या चांगल्या परिस्थितीत आणून ठेवलं की संघाची धावसंख्या 51 आकड्यावरती जाऊन पोहोचली होती. परंतु आता 52 धावसंख्येचं लक्ष असताना 12 धावा धावफलकावरती लागल्यात. अफलातून, इट इज अट्रॅक्शन. आणि खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं ना तर फार या छोटा पॅकेट बडा धमाका आहे. या छोट्या खेळाडूचं कौतुक जरूर करावं लागेल. ओमकार दळवी. खरं म्हणायला गेलं तर आता छाती उराने भरली पाहिजे होती दळवी साहेब. खरं म्हणायला गेलं तर व्यासपीठावरती आहात. 1000 रुपयाचं पारितोषिक यायला पाहिजे होतं मी तर म्हणेल या जेलसाठी. जे आहे ते आहे. ज्यावेळी मुलगा मैदानात आगे, वडील स्टेजवरती आहेत, अशा परिस्थितीत या जेलसाठी पारितोषिक येणं अपेक्षितच होतं. हा, हे आमचे आदरणीय रोहिदासजी मोडक, याला खिलाडू वृत्ती म्हणतात. हे बघा प्रतिस्पर्धी संघाचे पाठी राखेत खरं म्हणायला गेलं तर, परंतु त्यांच्याकडून या छोटा पॅकेट बडा धमाका जो केलाय ना त्याच्यासाठी मात्र त्यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज आलाय. मनापासून साहेब आभारी आहे तुमचा. आमचं कामच ते म्हणा, परंतु करावं लागतं. जितकं कौतुक तुम्ही कराल तितकं त्या मुलाचा यशाचा कीर्तीचा डंका क्रिकेटमध्ये जरूर वाजला जाईल. कारण यावेळी जर पाहायला गेला तर ही झेल जर टिपली नसती तर मी आजही सांगून देतो की किरवली संघ सध्या जयेश नावाचं वादळ हे फार मोठं तुम्हाला घोंगावताना दिसलं असतं. कारण ज्यांना अगदी जवळून पाहिलेलं आहे मी, कारण जयेश आणि त्याच्याबरोबर जी पहिली विकेट गेली होती अक्षय, या जोडीने एक झंझावती सुरुवात अरवण टीमची करून दिली होती गेल्या 4-5 वर्षांपासूनचा. परंतु आता मात्र इथे जयेशच्या पारीचा अंत झालाय. थोडं मी म्हणेल वातावरण किरोली संघाच्या बाजूने जरूर झुकलं गेलंय, परंतु असो अजूनही मॅच आहे. शेवटच्या क्षणापर्यंत सांगू शकत नाही की अरवण जिंकली की किरोली टीम जिंकली, परंतु पाहूया काय करते. सांघिकड्यातलं दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि गोलंदाज सुमित गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचले 2 विकेटच्या नुकसानीनंतर 12 आकड्यावरती. सुमितचा पहिला बॉल, समोर आगे बॅटर प्रवीण. चांगला स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र ऑन साइड रिजनला. इथे फटका घेतोय परंतु इथे चौकार. प्रयत्न चांगला केला होता निलेशने, परंतु यावेळी बॉलला अडवू शकले नाहीत. आणखी एक चांगला स्ट्रोक. संधी तुम्ही निर्माण करायची नसते, निर्माण करून दिली सध्या या बॅटरला. प्रवीण नावाचं वादळ सध्या मैदानावरती आलंय आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मला वाटतं हे षटकारासाठी षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. यावेळी जर पाहायला गेलं तर मात्र त्या षटकाराचा कॅश प्राइजचा मानकरी जरूर ठरलाय तो मात्र प्रवीण हा बॅटर. सलामीला आलेला बॅटर, ज्याला संधी मिळाली नव्हती. पहिल्या षटकामध्ये जरूर 2 विकेट गेल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट झाल्या आणि प्रवीण आता स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. पुल्लर लाईनचा वापर यावेळी जरूर केला गेलाय आणि इथे मात्र काय करताय, हा बॉल आउटसाइड द स्क्वेअर लेग, हा चौकार. या 4 धावा जरूर येतील. या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 26 आकड्यावरती. 15 बॉल आणि 26 धावसंख्येची गरज असेल. आता सामन्यातली काटकता पाहायला जरूर मजा येईल.
जे करायचं नाही ते मात्र मैदानात जरूर होतंय किरोली संघाकडून. कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर सिच्युएशन फार महत्वाची असते. आरवण संघ पहिल्या षटकात जरूर चुका करताना दिसून आला, परंतु त्या चुका आता सावरताना दिसतोय. तर एकीकडे आता ज्या चुका सावरायच्या होत्या किरोली संघाला त्या मात्र मैदानात तितक्या सावरल्या जात नाहीयेत. समीकरण बिघडायला वेळ लागत नाही, क्रिकेट आहे. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. डॉट बॉलची सांगता सुमितच्या माध्यमातून केली जाते. पहिले 3 मोठे स्ट्रोक आलेत सुमितला, त्याच्यानंतर चौथ्या बॉलवरती दुहेरी धावा कन्वर्ट झाल्या. जिथे एकच धाव खर्च करायची होती, परंतु आता या षटकातला शेवटचा बॉल आहे. धावसंख्या 28 या आकड्यावरती. पुल्लर लेनचा वापर यावेळी आपण पाहतोय. इथे बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट, सीमारेखा बाहेर. खणखणीत षटकार पाहायला मिळतोय प्रवीण ब्रँड, आणि या षटकाराच्या मदतीने आता टोटल धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 34 आकड्यावरती. 2 षटकांचा वाजवी केल्या ठिकाणी संपलाय. कमांड इज आहे. दोन षटकांचा वाजवी केला या ठिकाणी समाप्ती पथावरती आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 34 आकड्यावरती. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात, आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संकेत बडेकर. फार निर्णायक षटक दोन्ही संघांसाठी आपण पाहतोय. 12 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज आहे. फार निर्णायक क्षणी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना या ठिकाणी आपण अनुभवतोय. नेक्स्ट मॅच एक्सल बनाम मनगाव. संकेत पुल्लर लेन. वारंवार मैदानावरती त्या चुकांना खतपाणी घातलं जातं. असं म्हटलं जातं ना की एखादही चुकी केली, एकदा केली, दोनदा केली, परंतु तिसऱ्यांदा तिच्या सुधारणा होणं अपेक्षित होतं. परंतु यावेळी जर विचार केला तर जी चुकी सुमित या गोलंदाजाने मैदानात केली तीच चुकी सध्या संकेत गोलंदाज मैदानावर करताना दिसतोय. समोर प्रवीण नावाचं वादळ आहे, ज्याच्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे बॉल फेकले केलं पाहिजेत. क्रिकेटमध्ये सिच्युएशन रोशन आहे, परंतु एकीकडे प्रवीणची बॅटिंग जर पाहिली तर ज्या पद्धतीत बॅटिंग होती त्याच पद्धतीत आता रोशनची फळी सुद्धा मैदानात तलपते. अशा वेळी मात्र धावसंख्येचं एक थर्ड अंपायर विवेक.
आणखी एक चांगला स्ट्रोक. यावेळी संधी मी म्हटलं होतं की तुम्ही निर्माण करून द्यायची नसते आणि संधी अशी निर्माण केली जाते. अगदी पुढ्यात बॉल आलेत. आता फक्त एका षटकाराची मला वाटते गरज आहे ती अर्बन टीमला हा सामना विजयी पथावरती नेण्यासाठी. हा बॉल आलाय डॉट. आता मात्र सामन्यातली एक मजा होती ती मात्र फार चुरशीची निर्माण करून दिली होती. क्रिकेटमध्ये बरंच काही घडतं. अजूनही जर विचार करायला गेला 9 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. संख्येच्या गोलंदाजीचा वर्चस्व नेक्स्ट बॉलमध्ये कायम राहिला तर या सामन्यातली मजा सुद्धा अजून पाहायला मिळेल. परंतु तितकंच धडाकेबाज फलंदाज समोर आहे तो म्हणजे रोशन. आणखी एक चांगला स्ट्रोक. बॉल मात्र आउट ऑफ दी पार्क. इथे ठरवलंय अक्षयनी प्रवीणने रोशन आणि प्रवीण याने की बॉलला मात्र मैदानात ठेवायचं नाही. इथे विजयी षटकार आलाय आणि या हे आमचं छोटा पॅकेट बडा धमाका किरोली संघाचं व्यासपीठावरती आपलं पारितोषिक घेऊन जायचंय.